नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। शिक्षक भरती 2025 पवित्र पोर्टल फेज 2 तर एक नवीन जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात पूर्णतः विदाउट इंटरव्ह्यू जे आहे तर ते असणार आहे। कोणते कोणते पद असणार आहेत याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे। चला तर आपण पाहूया। बघा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा 2 इथं काय म्हटले, विदाउट इंटरव्ह्यू म्हणजे कुठल्याही पद्धतीचा इंटरव्ह्यू असणार नाही, म्हणजे 1:1 च्या रेशोने डायरेक्टली सिलेक्टेड होतील। संस्थेचं नाव आहे श्री सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगर। तर यांच्या मार्फत जे आहे तर ती जाहिरात आलेली आहे। या जाहिरातीला अप्लाय कोण करू शकतो की जे कोणी उमेदवार टॅट 2022 ही परीक्षा पास आहेत तर तेच अप्लाय करू शकतात। अशाच पद्धतीने तुम्हाला देखील शिक्षक बनायचं असेल तर शिक्षक बनण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, टॅट ही परीक्षा पास करावं लागतं। आता 2025 मध्ये ही टॅट परीक्षा जी आहे तर ती होणार आहे। तुम्ही जर ही टॅट परीक्षा पास झाले तर येणाऱ्या अशा पद्धतीच्या शिक्षक भरतीच्या जाहिरातीमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुमचं सिलेक्शन होऊ शकतं। आता ही जी परीक्षा आहे तर ती लवकरच मे जून मध्ये जे आहे तर ते होण्याची शक्यता आहे आणि याच्यासाठीच आपण जी आहे तर ती फास्ट ट्रॅक पद्धतीची बॅच लॉन्च केलेली आहे की जे अत्यंत कमी दिवसात जास्तीत जास्त विषय आणि सर्व घटक तुमचे कव्हर होतील या पद्धतीची बॅच आपण डिझाइन केलेली आहे। ही पूर्णतः आयबीपीएस पॅटर्न ज्याच्यानुसार ही टेट ही परीक्षा घेतली जात असते तर त्याच्यानुसार डिझाइन केलेली आहे। प्राइस पण आपण फार कमी ठेवलेली आहे, याची फक्त 999 रुपये एवढी जी आहे तर ती प्राइस आपण इथं ठेवलेली आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा, ते तुम्हाला बॅचेस विषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते सांगतील। चला तर कोणती कोणती पद रिक्त आहेत वगैरे बघूया। बघा, माध्यम आहे मराठी, पदाचं नाव आहे शिक्षक सेवक 6वी ते 8वी वर्गासाठी। एकत्रित मानधन 16,000 रुपये अनुदानित आहे। सुरुवातीला 3 वर्ष त्यांना शिक्षक सेवक म्हणून काम करावं लागतं, त्याच्यामुळे मानधन कमी असतं, नंतर ते परमनंट झाल्यावर त्यांचा पेमेंट वाढतं। बघा, विषय इंग्रजीचे 2, विज्ञानाचे 2 शिक्षक, गणिताचे 2 शिक्षक, मराठीचा 1 शिक्षक, संस्कृतचा 1 शिक्षक आणि शिकवण्याचं माध्यम काय असणार आहे, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मराठी असणार आहे। पुढचं मराठी शिक्षक सेवक 9वी ते 10वी, एकत्रित मानधन 18,000 रुपये भेटेल। विज्ञानाचे 2 शिक्षक, गणिताचे 2 शिक्षक, इंग्रजीची 1 जागा आणि शिकवण्याचं माध्यम काय असणार आहे, मराठी असणार आहे। पुढे आणखी काही जाहिराती आहेत। बघा, मराठी शिक्षक सेवक इयत्ता 5वी वर्गावर, सर्व विषय 1 जागा आहे, मराठी आहे। मराठी शिक्षक सेवक 6वी ते 8वी, विज्ञान 2, गणित 1, संस्कृत 1 काय असणार आहे, मराठी माध्यम असणार आहे। पुढे शिक्षक सेवक 9वी ते 10वी, मराठी 1, हिंदी 1, इंग्रजी 6, संस्कृत 2, विज्ञान 1, गणित 4 माध्यम काय असणार आहे, मीडियम मराठी। शिक्षक सेवक 11वी ते 12वी कॉलेजवर, एकत्रित मानधन 20,000 रुपये त्याला भेटेल। आरोग्य व शारीरिक शिक्षण 1 जागा, शास्त्रीय गायन 1 जागा, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मराठी आहे। पुढे इंग्रजी मीडियम मध्ये पाहिजे आपल्याला 11-12 सायन्स साठी। बघा, इंग्रजीची 1, फिजिक्सच्या 5, रसायनशास्त्राच्या 4, जीवशास्त्राच्या 4, पुस्तक व लेखा कर्माच्या 1, सचिवालय कार्यपद्धती 1। तर अशा पद्धतीने या कॉलेजच्या देखील वॅकन्सी ज्या आहेत तर ते इथं आलेले आहेत। याचा पूर्ण टेबलच त्या पवित्र पोर्टलच्या जाहिरातींवर जो आहे तो दिलेला आहे। जे कोणी पास असतील त्यांनाच त्या जाहिराती व्यवस्थित पद्धतीने दिसतात। आता या त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत, मे बी या सूचना तुम्हाला ठळक अक्षरात दिसत नसतील तर आपण एकदम शॉर्ट मध्ये या सूचना ज्या आहेत तर ते बघणार आहोत। पहिलं, अर्जासाठी कोण फॉर्म भरू शकतं, तर इथं स्पष्ट म्हटलेले जे कोणी टेट 2022 साठी पास झाले असतील, त्यांनी दिली असेल तेच उमेदवार तिथं फॉर्म भरू शकतात आणि ज्यांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणित करावं लागतं। एक स्वप्रमाणित कधी करता येतं, टॅट ही परीक्षा दिल्यानंतर। पुढे शिक्षक भरती टीएटी आणि सीटीईटी लक्षात घ्या, जर तुम्ही 1ली ते 5वी लक्षात घ्या 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी या वर्गासाठी शिकू इच्छिता तर तुम्ही 2 परीक्षा, एक तर टीएटी किंवा सीटीईटी ही परीक्षा जी आहे तर ती पास पाहिजे। 1ली ते 5वी साठी असतो पेपर क्रमांक 1, 6वी ते 8वी साठी असतो पेपर क्रमांक 2। मग टीएटी पास व्हा का सीटीईटी पास व्हा, हे टीएटी पास व्हावं लागतं आणि त्याच्यानंतर टॅट परीक्षा असते मित्रांनो। या दोन्ही परीक्षा पास लागतात तरच तुम्ही, इथं स्पष्ट म्हटले बघा, डिसेंबर 2022 मध्ये सीटीईटी परीक्षा दिलेल्या उमेदवारांचा निकाल टेट नंतर लागला तरी ते उमेदवार पात्र असतील। म्हणजे टेट परीक्षेनंतर जे काही उमेदवारांचे निकाल नंतर लागले ते देखील पात्र असतील, पण कोणते, फक्त डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या टीईटी संदर्भात, सीटीईटी संदर्भात। पुढे कोणत्या विषयासाठी कोणते शिक्षक जे आहेत तर ते असले पाहिजे। बघा, 6वी ते 8वी साठी शिक्षकासाठी एक विषयनिहाय अर्हता दिलेली। फॉर एक्झाम्पल विषय असेल इतिहास, भूगोल किंवा सामाजिक शास्त्र तर याच्यासाठी
टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर क्रमांक 2 मध्ये तुम्ही सामाजिक शास्त्र विषय घेऊन तो पास पाहिजे. म्हणजे कुठलाही पेपर नाही, सामाजिक शास्त्र हा विषय घेऊन. पुढे गणित विज्ञान किंवा गणित विज्ञान या दोघांसाठी जर तुम्हाला शिकवायचं असेल, शिक्षक बनायचं असेल, टीईटी सीटीईटीचा पेपर क्रमांक 2 हा गणित किंवा विज्ञान विषय घेऊन तुम्ही पास पाहिजे. भाषा जर विषय शिकवायचा असेल, टीईटी सीटीईटी मध्ये गणित विज्ञान सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही एक विषय घेऊन उत्तीर्ण असणं इथं आवश्यक जे आहे तर ते असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण ही आलेली जाहिरात जी आहे तर ती बघितलेली आहे. भविष्यात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब केलं पाहिजे. आणि तुम्ही देखील जर टॅट 2025 ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण फास्ट ट्रॅक पद्धतीची बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे. या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये आपण पूर्णतः आयबीपीएस पॅटर्न नुसार तुम्हाला शिकवणार आहोत. ही ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही फॉर्म मध्ये ही बॅच जी आहे तर ती तुम्हाला मिळू शकते. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला संपर्क साधा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.